नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। अनेक जणांचा एकच प्रश्न असतो, प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी तहसील कार्यालयातून लाभार्थी यादी शासनाकडे पाठवावी लागते का? त्या याद्या ऑफलाईन पाठवल्या जातात का ऑनलाईन? नेमकी प्रक्रिया काय असते? आज आपण याबाबत संपूर्ण माहिती सविस्तर समजून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोणताही व्हिडिओ अर्धवट पाहू नका। अर्धी माहिती घेऊन थेट कार्यालयात गेलात तर तुम्हालाच अडचण निर्माण होऊ शकते, कारण प्रत्येक योजना सर्वांसाठी लागू नसते। काही योजना विशिष्ट जिल्हा, समाज किंवा घटकांसाठी असतात। दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींसाठी वेगळे नियम असतात। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या आणि मगच पुढची कारवाई करा। आता जाणून घेऊया अर्ज भरल्यानंतर नेमकी प्रक्रिया काय असते। जेव्हा आपण तहसील सेवा केंद्र, CSC सेंटर, सायबर कॅफे येथे जाऊन अर्ज भरतो तेव्हा तो अर्ज तहसील कार्यालयात जातो। त्यानंतर नंबर 1 संबंधित समिती किंवा विभागाकडून अर्जाची पडताळणी होते। नंबर 2 कागदपत्रांची तपासणी केली जाते। नंबर 3 प्रकरणावर चर्चा करून मंजुरी दिली जाते। नंबर 4 अंतिम मंजुरीसाठी अर्ज तहसीलदारांकडे जातो। नंबर 5 तहसीलदारांनी मंजुरी दिल्यानंतर संबंधित कर्मचारी ती माहिती पोर्टलवर अपडेट करतात। आता जाणून घेऊया स्पेशल असिस्ट स्कीम पोर्टलवर अपडेट। मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची माहिती स्पेशल असिस्ट स्कीम SAS या पोर्टलवर अपडेट केली जाते। यानंतर लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयात जतन करून ठेवली जाते। ती यादी दर महिन्याला वरच्या शासन स्तरावर पाठवली जात नाही। याद्या शासनाकडे पाठवल्या जातात का? पूर्वी ऑफलाईन पद्धत होती, पण आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झालेली आहे। दर महिन्याला याद्या पोस्टाने पाठवल्या जात नाहीत, ऑफलाईन पद्धतीने मागवल्या जात नाहीत। नवीन मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या दरवेळी पाठवल्या जात नाहीत। फक्त एखाद्या विशिष्ट गाव, तालुका किंवा जिल्ह्याची माहिती शासनाला हवी असल्यास ती मागवली जाऊ शकते। मग दर महिन्याचा हप्ता कसा येतो? हा पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे। तहसील कार्यालयाकडून डिजिटल मंजुरी दिली जाते। डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून अंतिम ॲक्सेस फॉरवर्ड केला जातो। त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होतो। प्रत्येक महिन्याला स्वतंत्रपणे यादी पाठवल्याशिवाय हप्ता येत नाही असं नाही। आता जाणून घेऊया पैसे कधी थांबू शकतात। फक्त खालील परिस्थितीत अडचण येऊ शकते: कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास, उत्पन्नाचा दाखला किंवा इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत न दिल्यास, पडताळणीमध्ये त्रुटी आढळल्यास, अशा वेळी तात्पुरते पैसे थांबू शकतात। आता जाणून घेऊया कलेक्टर वेबसाईटवर याद्या दिसतात का? काही जुन्या 2022-23च्या याद्या कलेक्टर वेबसाईटवर दिसू शकतात, पण नवीन याद्या बहुतांश ठिकाणी सार्वजनिकरित्या डिस्प्ले केल्या जात नाहीत। संबंधित कलेक्टर कार्यालयाने प्रसारित केल्यासच त्या दिसतात। महत्त्वाचा निष्कर्ष: दर महिन्याला तहसील कार्यालयातून लाभार्थी यादी शासनाकडे पाठवावी लागत नाही। प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे। मंजुरी आणि अप्रूव्हल ऑनलाईन दिले जातात। ऑफलाईन याद्या पाठवण्याची पद्धत आता जवळपास बंद आहे। मित्रांनो, आता शेवटची विनंती, व्हिडिओ पूर्ण पहा, प्रत्येक मुद्दा समजून घ्या। चुकीची माहिती वाटल्यास खात्री करून घ्या। कोणाचंही नुकसान व्हावं असा हेतू नाही। दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे। हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। भेटूया नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।